नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की गुंजा कडूआजीसाठी पाणी घेऊन येते आणि हळू आवाजात ती कडूआजीला म्हणते, कडूआजी तू इथे का आलीस ग? त्यावर लगेच कडूआजी म्हणते, तुला काय वाटलं? ही कडूआजी असं सहजासहजी कुणाला सोडत नसते. एकदा ना ती रक्तात मुरली ना तर मुरतच जाते आणि एक दिवस काळजाचा ठोका बंद करते. त्यावर गुंजा म्हणते, आजे म्या तुझ्या पाया पडते, माझ्या संसारात मीठ नग घोळूस ग. त्यावर आजी म्हणते, संसार? कुणाचा संसार? तुझा की त्या साहेबाचा व त्या नवीन पोरीचा ना? दुसरं लगीन करायला चाललाय ना तुझा तो साहेबा? तर लगेच गुंजा रडायला लागते आणि हात जोडून कडूआजीला म्हणत असते, हे असं नको करू. त्यावर लगेच कडूआजी म्हणते, रडून काय होणार आहे गुंजा? रडायची वेळ तर तू माझ्यावर आणलीस होती आणि आता तू फक्त बघत राहायचं. नाही उधळून लावलं ना तर नाव कडूआजी लावणार नाही. तर लगेच गुंजा म्हणत असते, ऐक ना कडूआजी. तर लगेच कडूआजी तिची ॲक्टिंग सुरू करते. अगं गुंजे, कशी तू? कुठे होती तू? इतके दिवस कशी राहिली माझं लेकरू? असं जोरजोरात म्हणायला लागते. तर लगेच आतमधून सर्वजण पळतच बाहेर येतात. तर मधू म्हणते, अगं गुंजा, हे सर्व काय आहे? तर लगेच कडूआजी म्हणते, अहो माझी नात आज देवी आईने मला परत दिली. आई माझी लेक बाबळी. मी माझ्या नातीला खूप शोधलं. जेव्हा ती गावातून गेली ना तेव्हा मी गावात नव्हते. माझं लेकरू आज देवी आईच्या कृपेमुळे सापडलंय ग बाई. तर लगेच माया खूपच भडकते आणि म्हणते, नॉनसेन्स, काय तमाशा चालवलाय हा? त्यावर लगेच कडूआजी म्हणते, अगं बाय, तमाशा नाही, खरं सांगते. खरंच माझं लेकरू जन्मलं तेव्हा एवढंसं होतं. या तळहाताच्या फोडाप्रमाणे गुंजेला मी सांभाळले. अगं गुंजा, सांग ना तू सर्वांना. त्यावर लगेच वहिनी म्हणतात, ए बाई, तुझे नाटकं बंद कर. तुला पाणी प्यायचं होतं ना, मग निघ उधून आता, चल. त्यावर कडूआजी म्हणते, अगं गुंजे, बोल की काहीतरी, सांग यांना. तर लगेच मधू म्हणते, अगं गुंजा, काय बोलताय त्या? तू बोल ना काहीतरी. तर लगेच कविता म्हणते, अहो आजी, तुम्ही बाहेर बोरं आणि चिंचा विकायला आलता ना, मग तुम्ही आधी का काही म्हटला नाही गुंजा दिसली तेव्हा? तर लगेच कविताला कडूआजी म्हणते, अगं बाय, म्हातारं माणूस झाल्यानंतर किती अवघड असतंय तुला माहिती आहे ना. मला लांबचं दिसत नाही. जेव्हा गुंजाजवळ आली तेव्हा मी माझं लेकराला ओळखलं. तर लगेच वहिनी म्हणतात, ए बाई, काय चालू, निघ इथून. ती काही बोलत नाही. कविता, जा, हिला सोडून ये बरं बाहेर, जा पटकन. त्यावर कडूआजी म्हणते, अशी कशी जाईल मी? गुंजे, तू सांगतेय का मी सांगू सगळ्यांना? तर लगेच त्या सर्वजणी तिला बाहेर पाठवत असतात. तर हे सर्व गुंजा शांतपणे बघत असते. ती काही बोलत नसते. तर कविता म्हणते, ओ मावशी, चला तुम्ही, आता बाद झाले तुमचे, आता खूप ऐकून घेतलंय आम्ही. तर कडूआजी म्हणत असते, गुंजे, तू सांगतेय का मी सांगू? तर लगेच कविता कडूआजीचा हात धरून तिला बाहेर पाठवत असते. तेवढ्यात लगेच गुंजा जोरात ओरडते, थांबा. तर लगेच गुंजा म्हणते, हो आहे, ही माझी आजीच आहे. तर लगेच मधू म्हणते, अगं गुंजा, मग एवढ्या वेळ तू का शांत बसली? तू काहीच का बोलली नाही? तर मृण्मयी म्हणते, हो गुंजा, तू का गप्प होती? त्यावर गुंजा म्हणते, आधीच मी तुमच्या डोक्यावरती ओझं आहे आणि त्यात माझी आजी आली सांगितल्यानंतर आणखीनच तुम्हाला त्रास होईल म्हणून मी नाही सांगितलं. हेच माया म्हणते, आता काय इथे अख्खी डोंगरवाडीच उभी करता की काय माहिती. त्यावर लगेच गुंजा म्हणते, म्हणूनच मी गप्प बसले होते. आधीच माझाच बोजा तुमच्यावरती. त्यावर कडूआजी म्हणते, फक्त 4 दिवस मला तुमच्या गोठ्यात राहू द्या. एक तुकडा जरी दिला ना तरी मी माझ्या नातीबरोबर राहील, तिला जीव लावेल, तिच्यावरती प्रेम करेल. प्लीज मला माझ्या नातीबरोबर राहू द्या. त्यावर लगेच वहिनी म्हणतात, मधू, काय करायचं बाई, बघ बाई तूच. त्यावर मधू म्हणते, वहिनी, मलाच काही सुचत नाही, काय करायचं यांचं, ठेवायचं का यांना? असे मधू वहिनींना म्हणत असते. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, अगं तू राहू दे ना. आता गुंजा पण खूप दिवसाची डोंगरवाडीला गेली नाही आणि तसंही ती जर लग्न करून शहरात आली असती तर तिचे पाहुणे रावळे आलेच असते ना. त्यावर लगेच कडूआजी म्हणते, अरे वा, नवरा बायको एका छताखाली राहून एवढं लपवताय घरच्यापासून. कडूआजी, तर तुझी लॉटरीच लागली आहे. खूपच मोठं घर आहे बाई. तर लगेच मृण्मयी म्हणते, हो,
गुंजा तुझ्या आजीला राहू दे इथे. तर लगेच कडू आजी मृण्मयीला म्हणते, वा ग बाई, कुणाची पोर हाय तू. तर हे सर्व बघून मायाला खूपच राग येतो. तर लगेच माया मधुश्रीला म्हणते, मधुताई, आता काय तुम्ही अख्खी डोंगरवाडी इथे उभी करणार आहात का. त्यावर मधू म्हणते, अहो 2-3 दिवस राहायचंय ना त्यांना, मग राहतील ना. तर माया म्हणते, ठेवा, कुणाला ठेवा, कुणाला नाही ठेवायचं ते ठेवा, पण हे लग्न घर आहे, इथे जर चोरी झाली ना नंतर आम्हाला सांगायचं नाही. ड्रायव्हर, चल गाडी काढ पटकन, मला इथे काहीही वेळ घालवायचा नाही, यांना सांगून काही उपयोगच नाही. असे म्हणून माया लगेच तिथून निघून जाते. त्यावर मृण्मयी म्हणते, चल आतू, आता मला पण निघावं लागेल. गुंजा, मी तुझ्या आजीला नंतर भेटायला येईल बरं का. असे म्हणून मृण्मयी तिथून निघून जाते. नंतर लगेच मधू म्हणते, गुंजा, चल तुझ्या आजीला घरात घेऊन चल. तर कडू आजी तर खूपच खुश होते आणि घरात घुसल्या घुसल्या कडू आजी म्हणत असते, अय्यो बापरे, काय घर आहे, आठवडा बाजार म्हणायचा जसा नुसता भरलाय. तर लगेच कविता म्हणते, मग आजी, आवडलं का आमचं घर तुम्हाला. त्यावर कडू आजी म्हणते, अगं घर नाही हाय, राजवाडा हाय, हा राजवाडा एवढा मोठा. तर लगेच वहिनी म्हणतात, अगं मधू, या घरालाच ही राजवाडा म्हणते, हिला जर वाण्याच्या घरात नेलं तर काय म्हणेल ही. तर गुंजा मात्र शांत असते, कारण ती सारखी कडू आजीकडे बघत असते. आता कडू आजी काही बोलणार तर नाही ना याची तिला खूप भीती वाटत असते. हेच कडू आजी म्हणते, अगं गुंजे, ती गेली ती शेतानी कोण होती. त्यावर लगेच कविता हसते. तर मधू म्हणते, आजी, ती माझी वहिनी होती, भाची, माझी होणारी सून आहे ती. तर तो बघा, तिकडे माझ्या मुलाचा फोटो आहे, माझा मुलगा कबीर, त्याचं आणि तिचं लग्न होणार आहे. तर लगेच कडू आजी मनाशीच म्हणते, म्हणजे या राजाची ही राणी. तर गुंजे, तू कुण्या राजाची राणी. तर लगेच कडू आजी, एकदम भारी जोडा आहे वो, खूपच मस्त. त्यानंतर इकडे कडू आजी बाहेर गेलेली असते. तर ती एका माणसाला म्हणत असते, दादा, मला एवढा फोन लावून द्या ना. तर लगेच ती गुद्याला फोन करते. तर गुद्या म्हणतो, कुणाचा फोन हाय. तर लगेच कडू आजी म्हणते, अरे गुद्या, मेल्या मुर्द्या, कडू आजी हाय मी, ओळखलं का नाही. तर लगेच गुद्या म्हणतो, अगं ए कडू आजी, कुठे जाऊन बसली होती, 25,000साठी काय गाव सोडून गेली की काय तू. तर लगेच कडू आजी म्हणते, मला माहीत होतं, तू काय मला तिथे जगून देणार होता का. बघ तुझे 25,000 रुपये तुझ्या तोंडावर कसे मारते, लवकरात लवकर इथे मुंबईला यायचं निघून. त्यावर गुद्या म्हणतो, तिथे काय आहे. तर लगेच कडू आजी म्हणते, यायचं, पण येताना 25,000 रुपये घेऊन यायची, खबरच अशी हाय. त्यावर लगेच म्हणतो, अगं पण काय खबर आहे, यायचं कुठे. तर लगेच कडू आजी म्हणते, आज रात्रीच निघ मुंबईला गुंजेच्या घरी. तर लगेच उद्या म्हणतो, गुंजाच्या घरी, पण खबर काय आहे. तर कडू आजी म्हणते, भैताडा, मी काय तुला खुळी वाटली का, आधी पैसे घेऊन ये आणि मग खबर सांगते, चल ठेवते फोन. तर इकडे गुंजा रूममध्ये येते. तर कडू आजी मेवा खात असते. तर गुंजा म्हणते, आजी, तू त्या किचनमधून मेवाची वाटी आणलीस का. तर त्यावर कडू आजी म्हणते, नाही, तू काय मला चोर समजतेस का. तर लगेच गुंजा म्हणते, आजी, या घराने मला लय दिलंय, त्यामुळे इथे खड्डा खांदायचा नाही, उभी राहा बरं पटकन. तर लगेच गुंजा तिच्या हातात बघते. तर सर्व हातात तिच्या मेवा असतो. तर लगेच कडू आजीला गुंजा म्हणत असते, इथलं काही घ्यायचं नाही, या लोकांनी मला खूप काही दिलेलं आहे. लगेच कडू आजी गुंजावरती भडकते आणि तिचे केस जोरात ओढते आणि म्हणते, तुझ्यामुळे मला इथे सोसावं लागलंय, त्या गुद्याची कुऱ्हाड लागली माझ्या गळ्याला, तुझ्या या साहेबामुळे, सौदा विस्कटला माझा तुझ्या या साहेबामुळे. तर लगेच गुंजा म्हणते, मी पाया पडते कडू आजी, प्लीज तू इथून निघून जा. त्यावर कडू आजी म्हणते, तुझ्याकडे आला तर तू मला विसरली, तुझ्यामुळे माझ्या खानदानाला बट्टा लागला, तरी मी तुला जिद्द ठेवले, आणि तू झाल्यापासून तर अख्ख्या गावाने माझं नाक कापलं, तुझी ती आई आणि तू. तर गुंजा म्हणते, माझ्या आईला काहीही म्हणायचं नाही. तर हा सर्व आवाज ऐकून लगेच कबीर गुंजाच्या रूममध्ये येतो. तर लगेच कबीरला बघितल्यानंतर कडू आजी म्हणते, अहो साहेबा, या ना, मी तुमचीच वाट बघत होते. तर कबीर म्हणतो, म्हणजे माझ्या घरात तू माझीच वाट बघत होती का. तर लगेच कडू आजी म्हणते, बा, हे माझ्या नातीचं पण घर हाय,
आमच्या डोंगरवाडीची लेक आहे ती विसरले की काय तुम्ही? तर लगेच कबीर म्हणतो, तुमच्या डोंगरवाडींच्या लेकीवरती किती प्रेम आहे ना हे मी बघितलंय. तर लगेच कडूआजी म्हणते, तू दुसरं लग्न करतोय हे जर डोंगरवाडीला कळालं ना तर कोयते घेऊन इथे लोकांची रांग लागेल आणि एक एक मुर्दा असा बाहेर फेकतील ते. तर लगेच गुंजा म्हणते, कडूआजी तू गप्प बैस. त्यावर कडूआजी म्हणते, गप गुमानं मी जे सांगते ते करायचं, नाहीतर आपल्या पायावरती धोंडा पाडून घ्यायचा असेल तर घ्या तुम्ही. तर कबीर हा कडूआजीकडे खूपच रागाने बघत असतो. तर लगेच कबीरला कडूआजी म्हणते, डोळे फाडून काय बघतोय? डोळे काढून हातात देईल तुझ्या, मग कळेल तुला. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये मधू कडूआजीला म्हणत असते, तुमची नात खूपच छान आहे हो, खूपच काम करते ती, एकदम मस्त, आम्हाला असं लळा लावून ठेवलाय तिने. त्यावर कडूआजी गुंजाला म्हणते, अगं गुंजे, जेव्हा या बाईला कळल ना की तू किती खोटारडी आहे मग सांग तुला काय करतील ते. तर इथे आता कबीरला गुंजा म्हणत असते, साहेबा मी हे सर्व काही तुमचं लग्न टिकवण्यासाठी करते, त्यामुळे मला माफ करा. असे म्हणून आता कडूआजी आणि गुंजा बाहेर निघालेल्या असतात. गुंजा कडूआजीबरोबर डोंगरवाडीला चाललेली असते. तर कडूआजी कबीरकडून पैसे घेणार असते. त्या दोघेही कबीरची वाट बघत असतात. तर कडूआजी म्हणत असते, गुंजे तुझा हा साहेबा येईल ना की जाऊ मी सगळ्यांना खरं सांगायला. ते दोघीही कबीरची तिथे वाट बघत असतात. तेवढ्यात पाठीमागून गुद्या येतो आणि गुंजाचा हात पकडतो आणि म्हणतो, ए जानेमन कशी हाय? तर गुद्याला तिथे पाहून गुंजा मात्र खूपच घाबरलेली असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ